टेक इन्फो मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपल्याला माहीतच आहे की पुणे मंडळासाठी माडाची लॉटरी निघालेली आहे। त्या लॉटरीमधील वेगवेगळ्या प्रकल्पाविषयी आपण माहिती बघत आहोत। आज आपण स्कीम क्रमांक 817 बद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत। प्रकल्पाचे नाव आहे न्याती इक्विनॉक्स बावधन। 1 BHK ची टोटल 99 घरे या प्रकल्पामध्ये आहेत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी कधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जी काही मी माडाविषयी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल। तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रकल्पाचे नाव आहे न्याती इक्विनॉक्स बावधन। ह्या प्रकल्पामध्ये 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत टोटल 99 घरे उपलब्ध आहे। इन्कम ग्रुप आहे LIG। डेट ऑफ कंप्लीशन 31 मे 2027, म्हणजे नियर अबाउट 2.5 वर्ष हा वेटिंग पिरियड असणार आहे। लिटिगेशन, ह्या प्रकल्पावर लिटिगेशन आहे, जे काही कोर्टात केसेस आहे त्या चालू आहेत। बिल्डिंग टाईप सेपरेट बिल्डिंग असणार आहे। विंग बी मध्ये जी काही ब्लॉक बी आहे त्यामध्ये माडाचे फ्लॅट असणार आहे। बाल्कनी प्रत्येक फ्लॅटला यात बाल्कनी देण्यात आलेली आहे। ही खूप चांगली गोष्ट आहे की बाल्कनी आहे। आपण आता जो काही कार्पेट एरिया आहे आणि माडाची जी काही प्राईस आहे ती बघून घेऊया। कार्पेट एरिया दिलेला आहे माडाने 43.45 ते 44.39 स्क्वेअर मीटर। त्याचं स्क्वेअर फीटमध्ये पण आपण पुढे बघणार आहोत। त्याची माडाने कॉस्ट दिलेली 23,66,000 ते 24,09,800। आपल्याला EMT अमाऊंट ही 20,000 प्लस ॲप्लिकेशन शुल्क 700 रुपये भरावे लागणार आहे। टोटल घरे उपलब्ध आहे 99 घरे या प्रकल्पामध्ये उपलब्ध आहे। पूर्ण घर हे 1 BHK चे असणार आहे। 20% सर्वसमावेश योजनेअंतर्गत आपण कार्पेट एरिया हा स्क्वेअर मीटरचा स्क्वेअर फीटमध्ये बघून घेऊया। 43.85 ते 44.39 स्क्वेअर मीटर। त्याचं स्क्वेअर फीटमध्ये बघितलं तर 471 ते 477 स्क्वेअर फीट जो काही कार्पेट एरिया असणार आहे। आता कॅटेगरीनुसार बघून घेऊया कोणत्या कॅटेगरीसाठी किती घरे उपलब्ध असणार आहे। SC कॅटेगरीसाठी 11 घरे, ST साठी 6, NT साठी DT साठी 1, जनरलिस्टसाठी 2, फ्रीडम फायटरसाठी 2, फिजिकल हँडिकॅपसाठी 3, डिफेन्स फॅमिलीसाठी 2, एक्स सर्व्हिसमनसाठी 5, MP MLA साठी 2, म्हाडा एम्प्लॉईसाठी 2, स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी 5, सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी 2, आर्टिस्टसाठी 2 आणि जनरल पब्लिकसाठी 53 असे टोटल 99 घरे 1 BHK चे ह्या प्रकल्पामध्ये उपलब्ध असणार आहेत। आता महारेरानुसार थोडक्यात माहिती बघून घेऊया। प्रकल्पाचे नाव न्याती इक्विनॉक्स। डेट ऑफ कंप्लीशन 31/5/2026 आणि लिटिगेशन ह्या प्रकल्पावर लिटिगेशन आहे। कोणत्या कोर्टात ह्या केसेस चालू आहे ते सुद्धा आपण बघून घेऊ। या ठिकाणी केस नंबर आणि केस टाईपसुद्धा दिलेले सिव्हिल केस ह्या प्रकल्पावर चालू आहे। आता ह्या प्रकल्पामध्ये जो काही ब्लॉक ए असणार आहे त्यामध्ये शॉप प्लस 3 BHK 2 BHK चे प्रायव्हेट बिल्डरांची घरे असणार आहे। आणि जो काही ब्लॉक बी आहे त्यामध्ये माडाचे 1 BHK चे टोटल 99 फ्लॅट असणार आहे आणि बाकी उर्वरित फ्लॅटसुद्धा प्रायव्हेट बिल्डरांचे असणार आहे। आपण बघू शकतो की टोटल सँक्शन फ्लोअर आहे 27 फ्लोअरची ही बिल्डिंग असणार आहे। क्लोज पार्किंग दिलेलं आहे आणि ओपन पार्किंग 1 आणि क्लोज पार्किंग 51 त्यांनी दाखवलेलं आहे महारेरानुसार। हे बघा म्हाडाचे फ्लॅट 79 आणि 20 असे टोटल 99 फ्लॅट म्हाडाचे असणार आहे ब्लॉक बी मध्ये। आता आपण लेआउट बघून घेऊया। हे बघा बी ब्लॉकमध्ये म्हाडाचे फ्लॅट त्यांनी दिलेले आहे फ्लोअर सेकंड, दुसऱ्या फ्लोअरपासून ते 20व्या फ्लोअरपर्यंत पर फ्लोअर 5 फ्लॅट म्हाडाचे असणारे। प्रत्येक फ्लोअरला 5-5 फ्लॅट हे म्हाडाचे असणारे फ्लोअर सेकंड टू 20 पर्यंत। आणि 21 जो काही 21 नंबरचा फ्लोअर आहे त्यामध्ये 4 म्हाडाचे फ्लॅट असणारे। असे टोटल 99 फ्लॅट हे म्हाडाचे ब्लॉक बी मध्ये असणारे आणि जे काही उर्वरित फ्लॅट आहे ते प्रायव्हेट बिल्डरांचे असतील। आता आपण लोकेशनबद्दल जाणून घेऊया। लोकेशनच्या अगोदर आपण ह्या प्रकल्पाचा जो काही लेआउट येतो आणि फ्लॅटचा लेआउट बघून घेऊया, नंतर आपण लोकेशनबद्दल माहिती बघून घेऊया। बघा अशा प्रकारे जो लेआउट असणार आहे। बघा ह्या ठिकाणी ओपन स्पेस दिसत आहे। ह्या ओपन स्पेस नंतर ही जी काही बिल्डिंग दिसत आहे ती आपली म्हाडाची बिल्डिंग असणार आहे। ह्या ठिकाणी DP रोडसुद्धा गेलेला आहे। ह्या ठिकाणी ब्लॉक 1A 1B 1C आपण बघू शकतो।
1B 2B 2C 2D अशा प्रकारचे या ठिकाणी E आणि F असे ब्लॉक आहेत. आणि ह्यानंतर ओपन स्पेस असणार. ह्या ओपन स्पेस नंतर ही काही आपल्याला बिल्डिंग दिसत आहे त्यामध्ये माडाचे फ्लॅट असणार आहे. ब्लॉक बी मध्ये हा DP रोड आणि ह्या ठिकाणी ॲम्युनिटीज असणार आहे. हा त्याचा 3D प्लॅन आहे बघा. हे वेगवेगळ्या 1A 2B 2C अशा प्रकारे 1B 1C 1D हे असे ब्लॉक असणार आहे. ह्या ठिकाणी 2E आणि 2BF आणि हा ओपन स्पेस. ह्या ओपन स्पेस नंतर आपली जी काही माडाची बिल्डिंग असणार ती ह्या ठिकाणी असणार आहे. आणि ह्या ठिकाणी बाकीचे सर्व ॲम्युनिटीज वगैरे दिलेले आहे. जे काही माडाचे फ्लॅट असतील त्यांना ॲम्युनिटी यूज करता येणार नाही, कारण की ही बिल्डिंग जी काही आपली माडाची बिल्डिंग आहे ती पूर्णपणे ह्या प्रकल्पापासून ह्या प्रकल्पाच्या एका साईडला येणार आहे. त्यामुळे वाटत नाही की ॲम्युनिटीज यूज करता येतील म्हणून. अशा प्रकारे ही बिल्डिंग हा प्रकल्प असणार आहे. आपण 1-2 फ्लॅटचे जे काही प्लॅन आहेत ते लेआउट बघून घेऊया. हा फ्लोअर नंबर आहे 8, 13, 18, 23. प्रत्येक फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन हा सेम आहे. आपण बघून घेऊ. हे जे काही पार्टिशन दिसत आहे ह्या पार्टिशनच्या ह्या साईडला प्रायव्हेट बिल्डरांचे 3 BHKचे फ्लॅट असणार आणि ह्या साईडला माडाचे 1 BHKचे फ्लॅट असणार आहे. आपण बघू शकतो की हे पार्टिशन आहे. माडाच्या फ्लॅटला जी काही हे स्टेअरकेस आणि लिफ्ट आहे त्या सेपरेट आहे. 2 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेस देण्यात आलेले आहे. आपण 1 किंवा 2 फ्लॅटचे लेआउट बघून घेऊया. बघा ह्या पार्टिशन नंतर जे काही फ्लॅट आहे ते आपले माडाचे. बघा एंट्री केल्यानंतर बघा हा लिव्हिंग आहे. लिव्हिंगच्या समोर हा किचन देण्यात आलेला आहे. किचन हा ओपन किचन असणार आहे. आणि ह्या किचनच्या आणि लिव्हिंगच्याच मध्येच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. आणि त्याच्याच बाजूला एक बेडरूम देण्यात आलेला आहे. आणि लिव्हिंगला सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिव्हिंगलाही बाल्कनी देण्यात आलेली आहे. असा 1 BHKचा हा प्लॅन आहे. एका फ्लोअरला 5 फ्लॅट आहे. 1 2 3 4 5. 5 फ्लॅटचा जो काही फ्लोअर प्लॅन आहे तो सेम आहे. प्रत्येक फ्लोअरला सुद्धा जो काही फ्लोअर प्लॅन आहे तो सेम आहे. फक्त आपले माडाचे जे काही फ्लॅट आहे ते फ्लोअर 2nd to 20 पर्यंत पर फ्लोअर 5 फ्लॅट असणार आहे. आणि 21 फ्लोअरला जो काही 21 नंबरचा फ्लोअर आहे त्याच्यात 4 फ्लॅट हे माडाचे असणार आहे. असे टोटल 99 फ्लॅट हे माडाचे फ्लोअर नंबर 2 ते 21 मध्ये असणारे 27 फ्लोअरची बिल्डिंग असणार आहे. ब्लॉक ए आणि बी हे एकच बिल्डिंग असणार आहे, बट त्यांची एंट्री आय थिंक सो सेपरेट असणार आहे, कारण की त्यांनी माडाचे जे काही फ्लॅट आहेत ते पूर्णपणे ते वेगळे केलेले. त्याला सेपरेट लिफ्ट आणि स्टेअरकेसेस देण्यात आलेले. ब्लॉक बीमध्ये माडाचे फ्लॅट असतील आणि ब्लॉक एमध्ये प्रायव्हेट बिल्डरांचे फ्लॅट असतील. आता आपण मॅपवर थोडक्यात लोकेशन बघून घेऊया. बघा ह्या ठिकाणी जो काय आहे नॅती इक्विनॉक्सचा जो काही प्रोजेक्ट असणार ह्या ठिकाणी त्यांनी सॅम्पल फ्लॅटसुद्धा दाखवलेला आहे. आय थिंक सो तिथे सॅम्पल फ्लॅटसुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो आपण कधी साईट व्हिजिट केली तर. बघा सॅम्पल फ्लॅट इथे अवेलेबल आहेत. ह्या ठिकाणी आपला प्रोजेक्ट असणार आहे. प्रोजेक्टच्या समोरून DP रोड गेलेला आहे. बघा हा रोहन मधुबन रोड गेलेला आहे. आणि थोडं आपण पुढे गेलो तर बघा हा मुळशी रोड, हा मेन मुळशी रोड आहे. ह्या प्रकल्पापासून काही स्कूलसुद्धा चांगल्या जवळ आहे. आणि काही आपलं पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे 20 ते 22 किलोमीटर ह्या प्रकल्पापासून आहे. आणि ह्या प्रकल्पाजवळचं एक मेन लोकेशन म्हणजे चांदणी चौक. चांदणी चौकसुद्धा या प्रकल्पापासून खूपच जवळ आहे. बघा हा चांदणी चौकचा एरिया आहे आणि आपला प्रकल्प ह्या ठिकाणी असणार आहे. आपण बघू शकतो. आपण ह्या प्रकल्पाजवळ जो काही मुळशी रोड बघितला तो 280 मीटर अंतरावर आहे. रियान इंटरनॅशनल स्कूल बावधनची ती 2.4 किलोमीटर अंतरावर आहे. तर कनेक्ट IT पार्क हा 2.5 किलोमीटर अंतर, आदित्य शागुन मॉल 3 किलोमीटर, तर वनास मेट्रो नियर अबाउट 4 किलोमीटर अंतरावर, तर माई मंगेशकर हॉस्पिटल हे 5.5 किलोमीटर अंतरावर. ह्या प्रकल्पापासून जे काही बॉम्बे स्टेडियम आहे ते 9.5 किलोमीटर अंतरावर, तर JW मॅरिऑट हॉटेल 9.5 किलोमीटर अंतरावर, तर जे काही छत्रपती शिवाजी महाराज नगर 10 किलोमीटर अंतरावर आहे.
सावित्री फुले पुणे युनिव्हर्सिटी 11.5 किलोमीटर अंतरावर आणि बघा आपलं जे काही पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे ते 12.5 किलोमीटर अंतरावर असणार आहे ह्या प्रोजेक्टपासून. आणि जी काही करंट मार्केट प्राईस ह्या प्रोजेक्टची नियर अबाउट त्या एरियामध्ये नियर अबाउट 10,000 पर स्क्वेअर फीट चालू आहे. आपण करंट मार्केट प्राईस पकडली तर ती 50 लाखाच्या आसपास असू शकते, थोडीफार कमी जास्त होऊ शकतं. आणि ह्या एरियामध्ये काही घर भाडं असतं ते रेंट ते नियर अबाउट 15 ते 18,000 रुपये 1 BHK आपल्याला मिळू शकतात. आता ॲडव्हान्टेजचं सांगायचं म्हटलं तर लोकेशन चांगलं लोकेशन आहे हे एक, आणि विथ बाल्कनी आपल्याला फ्लॅट मिळत आहे. सहसा माडाच्या फ्लॅटला बाल्कनी नसते, हे आपल्या सर्व फ्लॅटला बाल्कनी असणार आहे. आणि जे काही डिसॲडव्हान्टेज सांगायचं म्हटलं तर एक डिसॲडव्हान्टेज म्हणजे ते लिटिगेशन आहे. बट लिटिगेशन काही बिल्डर ते हँडल करून घेतात. आणि वेटिंग पिरियड ह्या प्रोजेक्टचा जो काही वेटिंग पिरियड आहे म्हणजे आपल्याला पोझिशन मे 27 नियर अबाउट 2.5 वर्षाचा वेटिंग पिरियड असणार आहे. आणि जे काही माडाचे फ्लॅट आहे त्यांना ॲम्युनिटीज मे बी मिळणार नाही. 99% तरी त्यांना ॲम्युनिटीज भेटणार नाही, कारण की जी काही एंट्री आहे ती माडाच्या फ्लॅटची ती वेगळी असणार आहे. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.